तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आमचे व्हॅलेंटाईन आम्हाला सोडून गेले आहेत फिरायला. त्याच्यामुळं आम्ही फुल एन्जॉय करायचं ठरवलं आहे. सगळ्यात आधी तर बिर्याणी खाल्ली आणि आता ते पचत नाही म्हणून हे चालू आहे. कारण आम्ही आणला आहे केक आणि तोही आम्हाला खायचा आहे. तर आमची जोरात अशी व्हॅलेंटाईन डे. गुड मॉर्निंग. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि एका हाऊसवाईफचा व्हॅलेंटाईन डे कसा असतो ते आपण पाहूयात. तर आज सकाळी मी योगा क्लासला गेले आणि हे टी शर्ट आम्हाला हळदी कुंकामध्ये भेटले होते. त्यानंतर आमच्या गुड्डूने आज मला छान सरप्राईज दिलं. त्याने स्कूल बॅग भरून आंघोळ करून आवरून त्याचं तयार झाला होता आणि हे खूपच छान होतं. त्यानंतर त्याला स्कूलला पाठवलं. सौरभही गेला. तर दोन्ही व्हॅलेंटाईनला स्कूलला पाठवलं आणि मी सगळी घरातली कामं आवरून घेतली. संध्याकाळी छान असं थोडंसं रेडी झाले, मुलंही रेडी झाले आणि मी बनवून ठेवली होती दुपारीच बिर्याणी. कारण मी आज ठरवलं होतं आज पटपट सगळी कामं आवरायची आणि संध्याकाळी वेळ मुलांनाच द्यायचा. त्यानंतर हे आमचे गेले आहेत शनी शिंगणापूरला देवाला. तर आमचे चालले आहे इथं पाठीमागे पार्टी. छान अशी आम्ही जेवण केलं सगळ्यांनी एकत्र. त्यानंतर आम्हाला केक खायचा होता पण पोटात जागाच नव्हती. त्यामुळं असं काहीतरी पचन करण्यासाठी चाललं होतं आणि आमच्या गुड्डूला तर असं काय असल्यावरती खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही घरातली कामं सगळी स्वच्छ आवरले असतात ना, ह्या कामाला पण मोड येतो. त्यानंतर मी केक घेतला आणि केक आम्ही आणून ठेवला होता आणि मी केक आमच्या ह्यांच्या नावावरच आम्ही घेऊन येतो. हे जिथे सिलेंडर देतात बेकरीमध्ये, आम्ही तिथूनच काय असलं की पटकन केक घेऊन येतो आणि त्यांच्या नावावर उधारे टाकून येतो. तर चला केकही आम्ही छान घेतला होता आणि आता केक कटिंग केली. आणि ह्यांचा बड्डेला पण असाच गोंधळ असतो कारण दोघांचाही बड्डे एकाच दिवशी येतो. त्यामुळं दोघांचंही असंच बड्डेला पण खूप सारी मस्ती असते. एकच केकही असतो. त्यानंतर केक कटिंग केली, सगळ्यांनी एन्जॉय केला आणि डान्सही खूप वेळ केला. आज मुलांना अभ्यास नव्हता, सौरभलाच होता फक्त आणि गुड्डूला नव्हता. तर त्यांनाही कधीतरी असं छान वाटतं. त्यामुळं काही असे फिलिंग. तर एका हाऊसवाईफचा व्हॅलेंटाईन डे तुम्हाला मुलांसोबत कसा वाटला तो नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.